मनोज जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे यांचं कालपासून जे आपण आरोप प्रत्यारोप बघितले तर ते महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहेत. कारण मागच्या जवळपास 4-1 वर्षापासून 3-4 वर्षापासून मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू आहे. या सगळ्या 3 वर्षाच्या काळात मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांच्यावरती आरोप केलेले आहेत. तुम्ही डबल ढोलकी वागू नका वगैरे असं म्हटलेले आहेत. तुमच्यापेक्षा शंभूराज देसाई, उदय सामंत चांगले असं म्हटलेले आहेत. नेमकं यामागचं काय राजकारण आहे? एकनाथ शिंदे मनोज जरांगेंचं का फाटलंय? फाटण्यापेक्षा त्यांनी आपला मनोज जरांगे थेट बोलायला प्रसिद्ध आहेत. म्हणजे जे त्यांच्या मनामध्ये येतं, त्यांना जे समोर दिसतं त्याच्यावरती ते भाष्य करतात. याच्यामुळेचं सगळ्यात मोठं कारण जे आहे ना, ते कुणबी दाखले ज्या मराठा समाजातल्या लोकांनी काढले राजकीय नेत्यांनी, त्याच्यामध्ये आता 2-3 प्रकरणं अशी समोर आली आहेत, बीडमधली, परभणीमधली, की त्याच्यामध्ये त्यांचे दाखले रद्द होत आहेत, कुणबी प्रमाणपत्र. आणि हा खरं तर मग मनोज जरांगेंच्या आंदोलनाला सगळ्यात मोठा झटका आहे, की ज्यांच्यासाठी आपण लढलो ते दाखले मिळवले म्हणून आपण गुलाल उधळला. मात्र ते दाखले जर टिकत नसतील तर मग आपल्या आंदोलनाचं काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांनी टीका करताना फक्त एकट्या म्हणजे आपण बघितलं की त्यांच्या पूर्ण याच्यामध्ये त्यांनी कधीही शिंदेंना टार्गेट केलं नव्हतं. त्यांनी भाजपच्या लोकांना टार्गेट केलं होतं. देवेंद्र फडणवीस असतील, त्यांनी आता बावनकुळे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना टार्गेट केलेलं आहे. विशेष म्हणजे त्यांचा राग हा दिसतोय की ओबीसीचे जे नेते आहेत ते शिवसेनेच्या व्यासपीठावरती येत आहेत. त्यांचे बाळासाहेब भवन आहे तिथं येत आहेत, तिथं बसत आहेत, त्याचे व्हिडिओ काही बाहेर येत आहेत. त्याच्यामुळे कदाचित ते अस्वस्थ झाले असावेत. मात्र त्यांनी ज्या प्रकारची भाषा शिंदेसाठी वापरली आहे ना, तो खरा चर्चेचा विषय आहे. त्यांना तुम्ही डबल गेम करताय, नाही डबल गेम करताय असं शब्द वापरलाय. डबल गेम करताय तुम्ही. आणि दुसरं असं वापरलंय की तुमच्यावरती गद्दारीचा शिक्का आम्ही पुसलाय. म्हणजे हा गद्दारीचा शब्द शिवसेनेने खूप फेमस केला होता, ठाकरेंच्या शिवसेनेनी. तो पुसण्याचा काम आमचं आहे. आमच्या लोकांनी कशी तुम्हाला निवडणुकीमध्ये मदत केली ताकद होती मनोज जरांगेंना, हे त्यांनी अप्रत्यक्ष कबूल केलं. हां, म्हणजे हे ओपन सिक्रेट होतं की जेव्हा मनोज जरांगे आंदोलन करतात तेव्हा शिवसेनेची लोक मध्यस्थी करतात आणि ते मागं घेतात. फक्त जे याचं आंदोलन झालं आझाद मैदानावरचं, तेव्हाच मुख्यमंत्र्यांनी कुणाला हस्तक्षेप सुरुवातीला करून दिला नव्हता. नाही तर याच्या आधीच्या सगळ्या आंदोलनांचं जर तुम्ही पाहिलं ना, की आंदोलनाला बसणार म्हटल्यानंतर उदय सामंत जाऊन भेटतात, त्यांचे काही नेते जाऊन भेटतात, शिंदे जाऊन भेटतात आणि हे मध्यस्थी करून हे लगेच मिटवून टाकतात. त्याच्यामुळे शिंदेंचं आणि जरांगेंचं साटलोट आहे अशी चर्चा खूप होती. मात्र जरांगे हे थेट बोलायला प्रसिद्ध आहेत, त्या प्रकारे त्यांनी बोललेले आहेत. मात्र हे बोलत असताना त्यांनी एक सॉफ्ट कॉर्नर पण त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांना दिलेला आहे. म्हणजे ते मुख्य नेत्यावरती टीका करतायत, मात्र सामंत आणि शंभूराज देसाईंना चांगलं म्हणतायत. त्याच्यामुळं ते हातातनं काही सोडत नाहीयेत असं आपल्याला याच्यामधनं दिसतंय. जरांगेंबद्दल बोलतोय त्यावेळेस जरांगे खरं तर कुणबी प्रमाणपत्र रद्द झालं त्या ज्योती शिंदे नामक महिलेचं, आणि मग त्यानंतर जे प्रकरण तापलं त्यानुसार हे सगळं राजकारण म्हणजे राजकीय आरोप खरं तर जरांगेंनी केले. यावेळेस त्यांच्या भाषेविषयी खरं तर रोशन आत्ता बोलला. पण जसं जरांगे शिंदेंना टार्गेट करून बोलले तसंच जरांगे आज दरेकरांनाही टार्गेट करून बोलले. आणि दरेकरांविषयी बोलताना खरं तर ज्या दरेकरांच्या मध्यस्थीमुळे म्हणजे मधल्या काळात जे मध्यस्थी करणारे नेते होते त्यातले एक दरेकर सुद्धा होते. दरेकरांना फ्रेममध्ये नाही घेतलं मुख्यमंत्र्यांनी. मुख्य जी जबाबदारी दिली होती ती प्रसाद लाडांवरती दिली होती. आणि प्रसाद लाडांनी आज जाहीर केलंय की मी त्यांना आंदोलनाची वेळ येऊ देणार नाहीये, मी हे सगळे प्रश्न सोडवणार आहेत. दरेकर हे विधानसभेपासून मनोज जरांगेंच्या मनोज लाड आणि दरेकर हे दोघं विरोध करत होते. मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये प्रसाद लाड यांच्याशी चर्चा करण्याची तयारी मनोज जरांगेंनी दाखवली होती. आणि मुख्यमंत्र्यांकडनं तसं पाहिलं तर प्रसाद लाड यांच्याकडे ऑफिशियली मंत्रिपद नाहीये किंवा ते फार मोठे नेते आहेत असंही नाहीये. मात्र मुख्यमंत्र्यांकडनं त्यांनी हे बोलणं केलेलं आहे. आणि हे बोलणं करत असताना आता मनोज जरांगेंनी परत एकदा मुख्यमंत्र्यांवरती टीका केली, चंद्रशेखर बावनकुळेंवरती टीका केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून दरेकर बोललेले आहेत. आणि त्यांनी थेट मनोज जरांगेंवरती थेट टीका करायला लोक मध्यंतरीच्या काळामध्ये टाळत होते.
आपण घाबरताय असं नाही म्हणू शकत, कारण की लोकसभेच्या आणि विधानसभेच्या दरम्यान थेट त्यांना अंगावरती घेतलं होतं भाजपच्या नेत्यांनी. मात्र आता त्यांचं कुठंतरी भाजपच्या नेत्यांशी, राधाकृष्ण विखे पाटलांशी आणि ह्यांच्याशी जमतंय असं दिसत होतं. त्याच दरम्यान त्यांनी ही टीका केलेली आहे. त्याच्यामुळं दरेकरांनी त्यांच्यावरती म्हणजे थेट लायकी काढण्यापर्यंतची ती भाषा गेलेली आहे. हां, ओके. तर त्यामुळे हा एक संदर्भ होता आणि त्यामुळे दरेकर जे फ्रेममध्ये नव्हते ते खरं तर आज जरांगेंच्या तोंडातून दरेकरांविषयी जी वक्तव्य निघाली किंवा जे काही शब्द निघाले ते आपण सगळ्यांनी माध्यमांमध्ये ऐकले असतील. त्यामुळे दरेकरांविषयी बोलताना जी जरांगेंची भाषा होती आणि जरांगे ज्या पद्धतीने टीका करतात, तर त्याचाच एक वेगळा अँगल असा आहे की भाजपचे जे आमदार आहेत परिणय फुके यांनी असं म्हटलं की जरांगेंचा विषय संपलाय आता. खरं तर एकीकडे जरांगे जिथे उपोषणाची ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आज निघालेत आणि मग त्यांनी असं म्हटलं की जर फडणवीस असतील, शिंदे असतील, ते जर दगाफटका करत असेल आणि ते जर आमचा विश्वासघात करत असतील तर आम्ही पुन्हा आमरण उपोषणाला बसू. आणि मग त्या दृष्टीनं खरं तर जरांगे काय टाकून एक प्रकारे आमरण उपोषणाची भाषा करून सरकारला कसं एक आपण म्हणजे कैचीत पकडू शकतो किंवा कोंडी करू शकतो असा प्रयत्न करत असतात. पण भाजपचे आमदार आणि ओबीसी आरक्षणासाठी जे कायम आग्रही असतात की ओबीसी समाजाचं आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी खरं तर जी काही ओबीसी नेत्यांची आहे तीच मागणी खरं तर आज परिणय फुकेंनी बोलून दाखवली. आणि मग त्यावेळेस परिणय फुकेंनी असं म्हटलं की मराठा समाजासाठी आरक्षणाच्या मागणीला सुरुवातीपासून आपलं समर्थन होतं, फक्त विरोध या गोष्टीला होता की ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे त्याला धक्का लागता कामा नये. आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना तसा शब्द दिलाय. पण जरांगे हे वेळोवेळी सरकारवर दबावतंत्र आणून जर तसा प्रयत्न करत असतील तर उद्या वेळ आली आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागत असेल तर आम्ही सुद्धा म्हणजे बिंग भाजपचे ते MLA ते सुद्धा आणि त्यांच्याशिवाय जे इतर ओबीसीचे नेते आहेत, ओबीसीचे आमदार असतील ते सगळे आमरण उपोषणाला बसतील असा एक प्रकारे इशारा त्यांनी जरांगेंसह सरकारला सुद्धा दिला. कारण जर जरांगे आंदोलनाला बसले, जरांगेंशी जर डील करत असेल सरकार तर त्याच वेळी सरकारसमोर हे दुसरं संकट उभं केलं जाऊ शकतं आणि मग ते प्रेशर टॅक्टिक्स वापरून सरकार ही परिस्थिती कशी हाताळेल हे बघावं लागेल. पण अगेन इट इज म्हणतात ना ही सगळी सिच्युएशन आहे आणि काल्पनिक परिस्थिती आहे. त्याआधीच जसं आता रोशन म्हटलं की जरांगेंवर आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठीच भाजपातले आणि राधाकृष्ण विखे पाटील असतील, प्रसाद लाड असतील हे सुद्धा त्यांच्याशी बोलतात. पण मला असं वाटतं कुठल्याही नेत्याने म्हणजे तुम्ही जेव्हा समाजाचा त्या समाजाला रिप्रेझेंट करत असता त्यावेळेस जरांगेंनी सुद्धा थोडंसं भाषेचं तारतम्य ठेवलं पाहिजे आणि बोलताना थोडीशी ती वेळ येऊ देऊ नये. कारण तुमच्या बाजूनं जर काही गोष्टी होत आहेत आणि कारण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महत्त्वाचं म्हटले की ओबीसी प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र रद्द होत असेल तर रद्द करण्यात कुणाचा हस्तक्षेप नसतो. तिथे काही गोष्टी कमी पडल्या असतील, कागदोपत्री तुम्हाला ज्यावेळेस तिथे काही गोष्टी जर दिसल्या नसतील तर त्यामुळे ते प्रमाणपत्र रद्द झालं असेल. पण जर कुणाला आक्षेप असतील तर त्यांनी यावं आणि त्यांनी त्याविषयी खरं तर सरकार दरबारी ज्या गोष्टी जशा प्रोसेसमध्ये होणं अपेक्षित आहे त्यांच्याकडे जावं आणि तसं करावं. पण सरकार कुठेही यात हस्तक्षेप करत नाहीये, कुठेही राजकीय दबाव टाकला जात नाहीये कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे, भाजप नेते त्यांच्या भूमिका मांडतात. पण अगेन जाता जात नाही ती जात. त्यामुळे जातीय राजकारण जे आपण बघतोय ते पुन्हा एकदा आता उफाळून आलेलं दिसतंय, मराठा विरुद्ध ओबीसी आणि मग हे कुणबी प्रमाणपत्राचा. त्यामुळे आता जरांगे विरुद्ध हाके मग विरुद्ध हे सगळे यांचं कसं घडतंय आता पुढच्या अपडेट्स या आपल्याला पुढे पाहायला मिळतीलच. मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदेंवर पहिल्यांदाच टीका केली. आता हे जर समजून, आता हे सगळी चर्चा होती की मनोज जरांगे अचानक एकनाथ शिंदेंवर का चिडले, तर यासाठी आपल्याला 2.5 वर्ष मागे जावं लागेल. म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरू केलं. जानेवारी महिन्यामध्ये त्यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर त्यांनी मुंबईच्या दिशेनं कूच केलं होतं. ते वाशीपर्यंत पोहोचले होते आणि एकनाथ शिंदे यांनी वाशीमध्ये येऊन त्यांना शासनाने काढलेला अध्यादेश हातात देत त्यांना ज्यूस पाजला होता आणि त्यांचं आंदोलन थांबवलं होतं. त्यावेळी सगळे सोयरे आणि कुणबी नोंदींच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांचं मन वळवायला एकनाथ शिंदे यांना संधी मिळाली होती आणि ती त्यांनी साध्य केली. त्याच्यानंतर वर्षभरात पुन्हा जरांगेंनी आंदोलन केलं आणि ते आझाद मैदानात पोचले. त्यावेळी जर तुम्हाला आठवत असेल तर राज ठाकरे एक वाक्य म्हणाले होते की मनोज जरांगेंना पुन्हा मुंबईत का यावं लागलं हे एकनाथ शिंदेंना विचारा.
याचा अर्थ नेमका काय घ्यायचा, म्हणजे की मनोज जरांगे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काही ठरलं होतं का, यांची काही 2024च्या आंदोलनादरम्यान चर्चा झाली होती का? तर त्यावेळी हे वाक्य चांगलंच गाजलं होतं, कारण 2025मध्ये देवेंद्र फडणवीस यांची सत्ता ते मुख्यमंत्री होते आणि त्यावेळी मनोज जरांगे हे फक्त फडणवीस यांनाच टार्गेट करत होते आणि त्यावेळी राज ठाकरेंनी असं बोलणं की एकनाथ शिंदे आणि जर एकनाथ शिंदेंना विचारला, त्याच्यानंतर मग आत्ता जरांगे एकनाथ शिंदेंवर टीका करू लागलेत. याचा अर्थ मागच्या वर्षभरात ज्या काही घडामोडी घडल्या, कुणबी जात प्रमाणपत्र रद्द होऊ लागलेले आहेत, त्यामुळं एकनाथ शिंदेंनी जरांगेंना दिलेलं आश्वासन आता पाळलं जात नाही आहे का, असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आणि त्यामुळंच जरांगे एकनाथ शिंदेंवर भडकलेत असाही त्याचा अर्थ काढता येऊ शकतो.